काही नाही, तुम्ही नाटक बघा, अॅनिमल नाटक बघा आणि सगळ्यांना सांगा आमचं नाटक बघायला. बस म्हणजे आपण चेपून जाणार ना भाई, तुला आता सांगतो मी. तो चेपणार हा का कल्याण येऊन कल्याणचं आहे हे बघा. आम्ही सबस्क्राईब भेटलेलं आहे काशीनाथ नाट्यगृह मध्ये. या नाटकाचे लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर सरांसाठी जाण्या मध्ये जाधव सर आपल्या ब्लॉग मध्ये आहेत आणि खूप भारी होते मित्रांनो. आता 2 4 सोन्याचं कप आहे की काय मायला. एक काम कर, तू 100 रुपये. तर नमस्कार, गुड मॉर्निंग सर. तुमच्या समर्थन नाही म्हणून स्वागत आहे. भावना मी खूप खुश आहे भाई. का खुश सांगा तुम्ही. थांबल बघून तुम्हाला असेल मी कुठे चाललोय. मी चाललोय सिद्धार्थ सरांना भेटायला. महाराष्ट्राचे सुपरस्टार सिद्धार्थ सरांना भेटायला चाललोय आणि खूप खुश आहे भावना. कारण सरांचा खूप मोठा फॅन आहे मी. आणि सरांचे लहानपणापासून मी सर्व पिक्चर पाहिले. पिक्चर मिस नाही गेले पाहिजे, नाटकच नाही गेले. सरांचं नाटक लागले अॅनिमल, ठाणा नाटक आहे. डॉक्टर काशीनाथ जाण्याचं नाटक सरांचं नाटक आहे. अॅनिमल नाटक आहे भाई, खूप सुंदर नाटक आहे. आणि काही खूप सुंदर जबरदस्त नाटक होते. कारण मी खूप सरांचं पाहिलं. सरांचं नाटक ट्रेंडिंग मध्ये आलेलं आहे आणि सरांचा 34 ठाण्याला डॉक्टर काशीनाथ जाण्याचं नाटक रोडला आणि ट्रेंडिंग नाटक सरांचं झालेलं. कारण सिद्धार्थ सर आले तर पूर्ण भाई फुल एकदम पैसे वस्तू काय भाई आणि त्या नाटकाची मजा येत ना बरोबर. आणि फुल काय धमाका भाई डायरेक्ट. आणि सिद्धार्थ आले तर टेन्शन नाही भाई, एकदम म्हणजे फुल भाई धडाधूम मध्ये. खूप भारी मित्रांनो. आणि बाहेर धोजो पाऊस चालले आणि आतमध्ये नाट्यगृहामध्ये मनोरंजनचा पाऊस चालले आणि सिद्धार्थ सर मग रंगमंच आलेले. त्यामुळे काही फुल एकदम म्हणजे भाई आता बोल सगळे शब्द बोललेला. तर भाई सरांना भेटायला चाललो मी आणि नाटक पण मानायचे. पहिले सरांना भेटणार मी आणि सर डायरेक्ट आमच्या बिल्डिंग आणले होते. मला पण आयडिया नाही मित्रांनो. सरांना सेकंड टाइम भेटणार म्हणजे त्याशी भेटलो मी आणि सेकंड टाइम भेटणार आहे. त्यावेळेस मला पण आयडिया नाही. सर आमच्या बिल्डिंग येऊन गेले आणि कोणताच आयडिया होतं स्वतः अचानक आले. आमचे राहुल शेठ बिल्डर त्याची नवीन ऍड करायची होती तर मग त्यासाठी ते आले होते. आणि मला माहिती नाही एवढा मोठा कलाकार आपल्या बिल्डिंग आलेला आहे. कोणलाच सांगितलं मी फोटो टाकला ग्रुपमध्ये. सगळे लोक मला विचारले भाई तू फोटो काढला सांगितलं हाय भाई मलाच माहिती नाही. मी स्वतः अपेंड होते. मी काय आलं, मी खाली गेलो स्कूटीच्या डिकीमध्ये काय ठेवायला गेलो होते आणि मी हाफपेंड होतो. खाली उतरलो जस्ट लिखून बाहेर गेलो होतो, खाली आलो आणि बॅग मागवून बघितलं तर आमचे बिल्डर राहुल शेठ आणि त्यांची मातानी त्यावर आमचे सिद्धार्थ बिल्डिंग आले की काही रेली बाई विश्वास बसत नव्हता. कारण पहिले फोटो काढला मी हाफ पॅन्ट होतो, फोटो काढला आणि नंतर फोटो पोस्ट केला ग्रुपमध्ये. सगळे फोटो भाई आम्हाला सांगितलं नाही, मलाच माहिती नाही भाई. काही फुल एक्साइटेड आणि आप सेकंड टाइम सरांना भेटत झालो मी आणि त्या दिवशी भाई सिद्धार्थ आल्यामुळे भाई आमची बिल्डिंग फॉर्मला भाई. कारण भाई एवढा मोठा ऍक्टर आमच्या बिल्डिंग आला भाई. थोडी मोठी गोष्ट पडली तर खूप भारी होते. आणि सरांना भेटू आपण नाटक पाहू अॅनिमल. फुल एक्साइटेड मी आपल्यासोबत यश पण आहे मित्र. ब्लॉग आपला ब्लॉग पडणार होतो आपल्यासोबत असो. लास्ट टाइम आपला अमरापूरच्या ब्लॉग होता तर आता पण तो आपल्या सोबत आहे. तर त्याला आपण जाऊ सरांना भेटू पण तसं वेळ. आपलं नाटक 4:30 आहे तर मी लवकर निघते कारण पाऊस बाहेर चालू आहे. ट्रेन भेटत नाही आणि बस बनवायचे पावसामुळे बस ट्रेन स्लो आहे त्यामुळे लवकर चालले. आणि तुम्ही चॅनल पण नेहमी नसेल सबस्क्राईब करायचं नका. पटकन जाणे आपले 1K करून टाका. खात्याकडे दिला टॅप करा भाई पटकन जा भाई. एवढेच पद्धत 200 खाते 1K करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नको भावना नवीन आलं असतील तर चला आपण जाऊ भाई. सरांना भेटा फुल एक्साइट आहे मी आणि चष्मा पण लावलाय भाई कारण मला वाटलं की अजून बरं आज बाहेर पाऊस पडतो भाई. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही भाई. आपण पण थांबणार पाऊस पडतोच भाई. आपले ब्लॉग बॅटरी चालू आहे भाई. तर भाई सरांना भेटू पण चल भाई. तसे कंटिन्यू कुठे जाऊ नका माहिती बाय बाय सर. हा ना तर मित्रांनो आता आम्ही ठाणा बस स्थानकावरते आणि बस पकडतोय नाट्यगृह हा ना. पाऊस पडतोय मूड ऑफ झाला आमचा. आता बस मध्ये बसल्यावर पण किती मारता भाई. आता नको पडू भाई. बस मध्ये आपण चेपून जाणार ना भाई. तुला आता सांगू मी आता पावर नगर तर भाऊ नाव काय बोलतो हरवलंय बागता. मी काय होतो आपल्या डॉक्टर काशीनाथ जाण्याच्या नाट्यगृहामध्ये जायचं आपल्याला आणि बसची वाट बघतोय तर जाऊ पण लवकर. बसची वाट बघू. पाऊस पण आपल्या पावसाने साथ दिली आहेत. पडतो जातो पडतो काय विषय. एकदा पडणार भाई. एकदा पडणार आहे
भावाला फायनली बसमध्ये बसलोय आणि बसमध्ये बस स्टँड जागा घेतलो आणि बसमध्ये जागा नसतो भेटत कारण बसला कंटिन्यू गर्दी होतो. काय होतो तरी बसला भाई भांडून बसला होता भाई डेंजर आहे आता कारण मित्र बसला डाना आपला मग भाई डाना आपला आणि मित्रांनो बसला खूप गर्दी होते बस बसत नाही भेटत कारण काल पण मी आम्हाला काल पण चेकून गेलो बोला आज जायचे पुणे जाणार आज मध्ये लाईन लावली होती पहिल्या नंबरवर आम्ही बसता भेटलं मागं बसला मस्त एक्झॅक्ट आणि खूप मस्त वाटत लवकर खूप पण डॉक्टर काशीनाथ गाणेकर नाट्यगृहाला खूप एक्साइट आहे मी. 1 hour later. तर भावांनो फायनली काशीनाथ नाट्यगृहाला पोहोचलो मी आणि खूप भारी होतं भावांनो मस्त पटना पोहोचलो मी आणि माझ्या समोर सिद्धा त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. ऍक्च्युली 4:30 नाटक आहे टाइम मी लवकर आलोय सगळे प्रेक्षक खाली वाढत होते आणि मी मागच्या घेतली वरती आलोय कोणाला माहितीच नाही सर आपण प्रॅक्टिस करतात तुम्हाला दाखवतो बघतील ना भाई एवढं भारी होतं खूप भारी होतं. मित्रांनो जायचं झालं माहिती का सर आमच्या बिल्डिंग आले आणि मला माहितीच नाही मी खाली गेलो मी पॉईंट होतो बघतो मी सिद्धाच एवढा मोठा कलर आपल्या बिल्डिंग यायला मला माहितीच नाही आणि ऍक्च्युली आमचे बिल्डर येऊन जेवण होते नवीन प्रोजेक्ट आहे ना पाठिंबा बॅक साईडला नवीन प्रोजेक्ट ऍड करायची होती त्या संदर्भात ते आलते आणि त्यांची ऍड पण करायची होती आणि फोटो काढला आणि सरांशी जास्त बोलताच नाही आलं कारण काय आलं त्या टाइमवर सरांचा काहीतरी 5 वाजले होते त्यानंतर 7 ते 8 नाटक होता पडलेलं होतं मला पण एवढं आयडिया नाही पण हा सर बोललो की बिझी आहे मी त्यामुळे नाटक असं मी सरांना बोलता नाही मला कारण थोडं बिझी असल्यामुळे सरांशी बोलू शकलो नाही मी तर मी हा सरांना भेटणार मी आणि फायनली भावांना तर माझ्या समोर तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट थांबा बाई मी एकटाच वरती आलो कोण नाही वरती प्रत्यक्ष वेटिंग वरती फोटो बिटो घेऊन बाई तिकीट काढले आणि व्यक्तीच पुढे वरती आले तुम्हाला दाखवतो 1 मिनिट काढतो भाई हा भारी मुवमेंट फक्त राग खाऊन लोकांमध्ये मला पाहायला भेटणार आहे बघा आता तर भावांनो मी आतमध्ये चाललोय आणि कोणता आयडिया पण नाही म्हणजे जाणार आहे आतमध्ये प्रॅक्टिस करतोय काही प्रेक्षकाची वाट बघतोय मला राहवलंच नाही मी सरांना आदम पडली भेटतो कारण नंतर गर्दी झाली की मला सरांना भेटायला नाही तर भावना झाला बी जाऊ जाणं भेटतो भाई सिद्धा सरांना भेटणार भाई खूप भारी होतं भाई. तर मित्रांनो मास्टर सुपरचा सिद्ध जातो आपल्या सोबत सर तुमचं जाऊन खूप खूप स्वागत आहे पहिले सर काम तर सर काही नाही तुम्ही नाटक बघा ऍनिमल नाटक बघा आणि सगळ्यांना सांगा आमचं नाटक बघायला आणि खूप भारी आता नाटक होणार खूप सुंदर होणार आहे कारण सरांचं नाटक छोटं पाहून तुम्ही नाटकाला आले एवढ्या लांबून सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सर सर खूप मोठा फॅन तुमचा मी थँक्यू भाई एवढा भारी वाटतं सिद्ध सर आपल्या ब्लॉग मध्ये भाई तू भाई आपल्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा एवढा मोठा कलाकार आपल्या ब्लॉग मध्ये सिद्धार्थ जाधव सर आपल्या ब्लॉग मध्ये आहेत आणि खूप भारी वाटतंय मित्रांनो आता 4:30 नाटक आहे नाटकाला सर बोलले खूप काम केलेलं होतं कारण सर्व प्रेक्षक ब्लॉग आपण नाटक चालू करत नाही तर सर्व प्रेक्षक आले की 5 दिवस नाटक चालू आहे नाटकचा 1 नंबर होणार ऍनिमल नाटक आहे सिद्धा आमचा फोटो बघितला की नाटकाचा विचारच नाही करता डायरेक्ट बुक करायचे बुक माय शेवटी डायरेक्ट नाटकावरती आपण यायचं भाई नाटक 1 नंबर होणार आणि खूप सुंदर नाटक होणार आहे तर खूप भारी होतं एक आधुनिक कलाकार आपल्याला त्याच्यावर फोटो काढू भाई खूप भारी होतं काय होतं मित्रा तू सरांच्या टीम मध्ये आहे काय होतं तुझ्या ब्लॉग मध्ये खूप ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे काय होतं भावा माहिती सबस्क्राईब करो लाईक करो काय बोलता भाई अच्छा आज त्यामध्ये कारण सर्व सरांची टीम आहे आणि सरांच्या सोबत सरांची टीम असते म्हणजे सरांच्या कुठं पण राहता ब्लॉग काही सरांना भेटलेले बरं ना ते एक नंबर आहे आपल्या बाबा सांगितलं 1 नंबर आहे भाई सही मसाडे भावाचे मित्रांनो सही कशी वाटते कमेंट बॉक्स नक्की सांगा भावाने मस्त सही काढले थोडी तर आज थोडी मोठी सही पाहिजे माहिती का ते छोटी काढली माहिती का घे ना तर मित्रांनो भाई आपला एक नवीन सबस्क्राईबरला भेटणार आहे राज सावंत SAWA 7 ब्लॉग आहे भाई नवीन सबस्क्राईबर भेटला नाट्यगृहामध्ये कल्याणचा आहे हे बघा नवीन सबस्क्राईबर भेटलेला आहे काशीनाथ नाट्यगृहामध्ये आपले नवीन सबस्क्राईबर भेटले भाऊ काय बोलतो बाकी आपले व्हिडिओ बघणार भाऊ आपला हा तो कल्याण राहतो तुम्ही पण कल्याण सर अरे मजावर मी राहायला आंबोलीला आहे सर त्याची बिल्डिंग आलते आमच्या माहिती का एक थोडीशी ऍड करायची तुम्ही त्या संदर्भात चालते
भाई खूप भारी वाटते आणि आता सगळं सरांचे टीम मला भेटते आणि त्यांनी एका टीम मेंबर मला स्वतःच त्यांना माझ्या केलेलं आहे. तर भाई असा मोमेंट म्हणजे बोलू शकत नाही, म्हणजे बोलायला शब्द कमीच माझ्याकडे भाई. खूप भारी होते. आणि परत आपण नाटक पाहू आता. नाटक आपलं आहे 4:30 5 वाजतील आपल्याला, 5 वाजतील ना आपल्याला. आणि नाटक खूप सुंदर आहे, खूप छान होणार आहे. अॅनिमल नाटक. तर भावांनो अॅनिमल नाटक पाहायला तुम्ही विसरू नका. लवकरच आपल्या अंबरनाथले नाटक येणार आहे 28 तारखेला. तर आता मला बोलले तर लवकर बुकिंग शो जा. अॅनिमल नाटकाची तिकीट बुक करा आणि तुमच्या परिवाराला पावसाचा आनंद बाहेर आहे, आतमध्ये मनोरंजन आनंद आहे. मी आहे आंबोलीचा सर आलेलो आहे बिल्डिंग आमच्या आहे का. ते आमचं एक नवीन प्रोजेक्ट आहे ना, आमच्या बिल्डरचं ऍड करायचे होते. हा मला दादा बोला बिर्ला वाट घेतलं तुम्ही. मग तुम्ही सरांच्या टीम मध्ये असता का? सरांची टीम असता का तुम्ही? साऊंड लाईट असतो का? सँडी म्हणजे सँडी तुझा मोठा शॉप आहे का साऊंडचा? इकडे ना इकडे आपल्या सबस्क्रायबर सांगू दे तुझं काय जसं मग आपण त्या माध्यमातून डीजे सँडीला कॉन्टॅक्ट करा. डीजे सँडी तुझा नंबर काय? नंबर आता मित्रांनो आपल्या कल्याण म्हणजे कल्याण कुठे भाव? अरे उंबरडेगाव काल मी आलो म्हणले माझं खरं तू आलतो बरं माझ्या बाबूवरून उंबरडेगावला आलो. मित्रांनो आपल्या उंबरडेगाव डीजे बेटर आपल्या सौ भेटलेलं आहे. भाऊ तुझं नाव काय बोला तू डीजेचं? सँडी नंबर बोल. 99. तर भावांनो खालीचा नंबर दिला तर नंबरला कॉन्टॅक्ट करा. सँडी म्हणून नंबर आहे आणि सँडी डीजेला फोन करा. कारण डीजे लग्नासाठी हल्दी डीजेला कॉन्टॅक्ट करा आणि मनोरंजनासाठी तुझा आवाज जबरदस्त भाऊ तुझा नाम होते. आणि खूप भारी होते भाई. नाटकाला टाइम मध्ये अजून कारण तुम्ही बोलतो भाई फुल एक्साइटेड कारण फुल एक्साइटेड व्हावं नव्हे. रंगमंचावर पहिल्यांदा मी प्रेक्षक बोलून मी डायरेक्ट पहिल्यांदा आलो बॅक साईडने आणि हिंदू सरांना पहिले भेटलो ते. कारण नंतर प्रेक्षक आले की सरांना भेटा येणार नाही मला. सरांना डायरेक्ट आता भेटलो आणि मन भरलं भाई सरांना भेटून. कारण खूप मोठं फॅन आहे सरांचा मी. सरांचे बॅक टू बॅक पिक्चर बघितले मी आणि असं एक पिक्चर मी की सरांचं मिस केलं मी. नाटक कसं मिस केलं पिक्चर मिस केलं नाटक कसं मिस केलं. तर लगेच बुक मस्त गेलो तिकीट बुक केले आणि अॅनिमल अकॅडमी इथं आलेलो आणि पाण्यावर पाठी भाऊ सगळी तयारी झाली. नाटक करत आहे आता थोड्या वेळातच नाटक चालू होणार आहे आणि सगळी तयारी करतात. सर्व सरांची टीम आहे आणि बघा लाईट लावून यायची बघा हे जा. तर भावांनो माझ्या पाठी तयारी पाहू शकता एकदम सेटअप चालू आहे. या साईडला पुढे नाटक तयारी चालू आहे आणि थोडं नाटक चालू होणार आहे आणि अजून लाईट पण लावली आपल्याकडे. तर भाई खूप भारी होते. पहिल्यांदा इथं आलो रंगमंचावर पहिल्यांदा मी आलो आणि बॅकस्टेजने आलो. परमिशन मिळालो भावानं खाली पोलीस स्टेशनला बोललो सरना तर मोठा फॅन आहे मी. सरना मला भेटायचं सर ते बोलले तर विंडोज टेडिशन डायरेक्ट वर चाललो सरना भेटलो फोटो काढला ब्लॉग शूट केले आणि आता मस्त सुंदरपणे नाटक पाहणार आहे. बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि आतमध्ये रंग मंचावर एकदम पाऊस पडणार आहे. सिद्धा सर आलेले त्यामुळे मनोरंजनचा पाऊस पडणार आहे. खूप भारी होते भाई. आणि भाई सर्व लाइटिंग ऑटोमॅटिक सेटअप फुल आहे कारण लाइटिंग एवढं आहेत ना भावानं खूप लाईट आहे. साऊंड सिस्टम लाईट आहे आणि अजून प्रेक्षक कोण आले नाही. 3 सीट फक्त भरलेले आहे. आपले तिकीट पाठीमध्ये थोडी पुढे जायला पाहिजे होती. एक छोटीशी मिस्टेक आपली झाली. थोडं बुक केली फेस टू फेस करणं बघितलं तुम्ही मागून मी दिसतं मला काही विषय नाही मागे एकदम मागे नाही सेंटरला फक्त पाठीमागं. आणि आता थोड्या वेळाचं नाटक चालू होणार आहे तर आपण नाटक पाहू आता. अॅनिमल हे खूप अॅनिमल लवकर तुम्ही जा बुक माय शो बुक करा. एवढा 46 रुपये 2 4चे सोन्याचं कप आहे की काय मायला. हे काम कर तू 100 रुपये ठेव आणि त्याला बोल कीप द चेंज. असं बोललं की वेटर जरा खुश होतात हाजी हाजी करतात. मी बाहेर बिडी मारतोय तू ये मग बिडी पीत पीत बोलू आहे ना. बिडी चलई दे. या नाटकाचे लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर सरांसाठी झालं पाहिजे. तुम्हाला नाटक आवडलं असेल. तुम्हाला नाटक आवडलं का? येस थँक्यू. तुम्हाला नाटक जास्तीत जास्त आवडलं असेल तर जास्तीत जास्त लोकांना सांगा. आमचे इंस्टाग्राम आणि फेसबुकचे पेज आहेत ॲनिमल नाटकाचे. ॲनिमल नाटक इंस्टाग्राम आणि फेसबुक आम्हाला टॅग करा. खूप छान नाटक झालं भाई जबरदस्त आहे. पूर्ण पिक्चर प्लस नाटकची फिल्म आहे आणि एक नंबर नाटक ॲनिमल. आणि आता जो 54वा प्रयोग होता आणि या ठाणे महानगर पालिका काशीनाथ डॉक्टर काशीनाथ गांधीकर नाट्यगृहामध्ये आहे मी आता आणि खूप सुंदर नाटक झालं. तुम्ही लवकर या ॲनिमल नाटकाला प्लीज बाहेर या. बुक माय शो तिकीट बुक करा
आणि खूप सुंदर नाटक झालं. काय बाहेरच्या बाहेर जोरदार पाऊस चालले आणि आतमध्ये मनोरंजनाचा पाऊस चालू. त्यावेळी फुल क्लासिक आहे. पैसे वसुले बाई त्यावेळी लवकर नाटकाला भेट द्यावी. नाटक पहा, सर्वांना आवर्जून पहा. आणि आता ना मी एकदम हॅपी मोड मध्ये आहे. कारण मला पहिले होते मी आता सर्वांनी प्रेक्षकांनी गर्दी केली, सर्वजण फोटो काढतात. त्याच्यात पहिले मी फोटो काढलेले आहे. तर खूप भारी वाटतं मित्रांनो. लवकर या नाटक पाहायला. ॲनिमल आणि किती प्रयोग होता. खूप सुंदर नाटक झालेलं भावानं, एकदम जबरदस्त नाटक आहे. तर लवकर बुक मग तिकीट बुक करा, नाटक पाहायला या. पैसे वसूल भाई, डायरेक्ट आगे वसूल आहे. लवकर नाटक पाहायला त्याला आम्ही जातो होतं. आणि तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटतं कमेंट सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छोटे छोटे फोटो बाय.